हॅलो. आमच्या या युरोप सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघूयात आम्ही ॲम्स्टरडॅम या शहरातला पहिला दिवस कसा घालवला ते. नाश्ता केला आणि आम्ही निघालो. जवळच्याच रेल्वे स्टेशनवरून मेट्रो पकडली. मेट्रोमध्ये बसलो आणि सुरू झाला आमचा पहिल्या दिवशीचा प्रवास. मेट्रोमधून वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या. कॅनल्स दिसत होते, झाडं दिसत होती, वेगवेगळ्या मोठ्या बिल्डिंग दिसत होत्या, काही ऑफिसेससुद्धा दिसत होती. पण एक गोष्ट जी आम्हाला प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे ही चित्र. भिंतीवर वेगवेगळ्या तऱ्हेची चित्र काढली होती. ह्यालाच म्हणतात ग्राफिटी आणि ॲम्स्टरडॅम या ग्राफिटींसाठी खूप फेमस आहे. अशाच ब्राऊन किंवा तपकिरी कलरच्या बिल्डिंग बघता बघता आम्हाला दिसली ती म्हणजे युरोपची फेमस रेल्वे लाईन, ती म्हणजे युरो रेल. पहिल्याच दिवशी दुमजली युरो रेल बघून मला भारीच वाटलं. मोठ्याल्या बिल्डिंग्स, ऑफिसेस, ट्रेन, मेट्रो, हायवेज हे बघत असतानाच आमचं मेट्रो स्टेशन जवळ आलं. मेट्रो स्टेशनवर उतरलो आणि चालायला सुरुवात केली. बघितलं तर ॲम्स्टरडॅमचे फेमस कॅनल्स. चालत जाताना आम्हाला वाटेत ॲम्स्टरडॅमची लॉ स्कूलसुद्धा बघायला मिळाली. नेदरलँड्स सायकलिंगसाठी फेमस आहे ते वाचलं होतं, पण इथे तर चक्क सायकलिंगसाठी वेगळा ट्रॅकच होता. तिथून फक्त सायकलीत जाणार. सायकलिंगसाठी वेगळा सिग्नल आणि सायकलिंगसाठी वेगळं पार्किंगसुद्धा होतं. हे बघून नवलच वाटलं. चालत जाताना आम्हाला ॲम्स्टरडॅमची बिझनेस स्कूलसुद्धा बघायला मिळाली. आणि आम्ही पोचलो आमच्या पहिल्या ठिकाणी. पहिल्या ठिकाणाचं नाव होतं आर्टिस झू. आम्ही आय ॲम्स्टरडॅम कार्ड हे विकत घेतलेलं, त्यामुळे तिकिटाच्या लाईनीत आमचा वेळ नाही गेला. तिथेच या झूचा एक मॅप विकत घेतला आणि सुरू केलं आमचं झू एक्सप्लोरेशन. सगळ्यात पहिले माझा आवडता प्राणी हत्ती बघितला. सोबत मॅप असल्यामुळे आम्हाला तिथे फिरणं सोपं गेलं. हत्तीनंतर आम्ही बघितले वेगवेगळे शाकाहारी प्राणी. हरण्यांचे वेगळे प्रकार बघितले, झेब्रा बघितला आणि हो, मी पहिल्यांदाच जिराफ देखील बघत होते. हे 3 शाकाहारी प्राणी एकत्रच राहत होते. आर्टिस झूच्या वेबसाईटवर आम्हाला कळालेलं की इथल्या एका जिराफाला एक बाळ झालं आणि मला ते पिल्लू बघायची खूप उत्सुकता होती. आणि हेच ते जिराफाचं गोड पिल्लू अगदी 3 महिन्याचं होतं. जिराफ पहिल्यांदाच बघत असल्यामुळे मी बराच वेळ तिथे घालवला. जिराफ कसा वागतो, कसा चालतो, कसा खातो हे बघायला मिळालं. थोडे पुढं गेलो आणि आम्हाला कळालं की जिराफाला खायला दिलं. ते बघायला आम्ही परत मागे आलो. इतक्या उंच जिराफाला त्याचं अन्न वर टांगलंच होतं. मॅपच्या साह्याने आम्ही पुढे निघालो. आर्टिस झू ही नेदरलँड्समधली सर्वात जुनी झू आहे. पुढे गेल्यानंतर आम्हाला चक्क कांगारूज दिसले. मी खूप वाट बघितली की कांगारू आता तरी उडी मारेल, पण ते सगळं चक्क सनबाथिंग करत होते. बराच वेळ थांबल्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला एका जंगलात आलो आहे असं वाटलं आणि नंतर लक्षात आलं की इथे त्यांनी मुद्दामून तसं तयार केलं आहे, कारण इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू. या जंगलात आम्ही एक फोटो काढला आणि पुढे निघालो. पुढे आम्हाला सील हा मासा बघायला मिळाला. हे सर्व सील मासे एकदा पाण्यात पोहत होते, एकदा दगडावर येत होते, पुन्हा पाण्यात उडी मारत होते. जणू त्यांची एक पिकनिकच चालली होती. या झूमधलं मला आवडलं ते म्हणजे पाण्याखाली सील मासा कसा पोहतो हे सुद्धा आम्हाला बघायला मिळालं. सर्व सील मासे पाण्याखाली मजा करत होती आणि आळीपाळीने दगडावर जात होती. या सर्व सील माशांचे पाण्यातले खेळ बघून आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही निघालो ते माकडांना भेट द्यायला. इथे वेगवेगळ्या प्रकारची माकडं एकत्र राहत होती. गोरिला या माकडाच्या प्रकाराला मी पहिल्यांदाच बघत होते आणि तेही काही फुटांच्या अंतरावर. गोरिला झाडावर कसं चढतं हे सुद्धा मला बघायला मिळालं. मी बराच वेळ तिथेच होते. या सर्व प्राण्यांना एका बंद जागेत ठेवलं हे पाहून थोडं वाईट पण वाटलं.
माझा आवडता पक्षी फ्लेमिंगो बघितल्यानंतर आमची झूची ट्रिप संपली आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणी जायला. 2 तास या झूमध्ये घालवल्यानंतर आणि सर्व काही पायी फिरल्यानंतर आम्हाला लागली होती ती म्हणजे भूक. इथेच जवळपास आम्ही खाल्लं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू केला. ॲम्स्टरडॅममध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हे खूप छान आहे, त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी मेट्रो किंवा ट्रॅमनी जात होतो. थोडंसं चाललो की आलं आपलं ठिकाण. अशाच प्रकारे जेवण करून झाल्यानंतर आम्ही पोचलो ते म्हणजे आमच्या दुसऱ्या ठिकाणी. आमच्या दुसऱ्या ठिकाणाचं नाव होतं रॉयल पॅलेस. हा होता ॲम्स्टरडॅमचा रॉयल पॅलेस. रॉयल पॅलेस हा डॅम स्क्वेअर अशा एका ठिकाणी आहे. काही काम चालू असल्यामुळे आम्हाला या रॉयल पॅलेसचा वरचा भाग बघता नाही आला आणि आतूनसुद्धा हे बंद होतं, पण बाहेरूनही तितकंच सुंदर दिसत होतं. डॅम स्क्वेअर हा ॲम्स्टरडॅममधला ऑलमोस्ट सर्वात महत्त्वाचा स्क्वेअर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे हिस्टॉरिकल बिल्डिंग्ज आहेत. ही बिल्डिंग खरं तर टाउन हॉल म्हणून बांधली होती, पण लुईस बोनापार्ट म्हणजेच नॅपोलियन बोनापार्ट यांचा भाऊ यांनी हा टाउन हॉल त्यांचं पॅलेस म्हणून वापरायला सुरुवात केली. ह्याच्याच शेजारी मॅडम टुसाचं म्युझियमसुद्धा आहे. याच डॅम स्क्वेअरवर मला एक गंमत बघायला मिळाली. इथे एक माणूस चक्क खाली डोकं वर पाय करून डोक्यावर गिरक्या घेत होता. याच डॅम स्क्वेअरला म्हणजेच रॉयल पॅलेसच्या जवळ एक गंमत आहे, ती म्हणजे ही हिस्टॉरिक ट्रॅम. जुनी ट्रॅम आहे आणि ही ट्रॅम तुम्हाला ॲम्स्टरडॅममधील हिस्टॉरिक प्लेसेस नेते. इथे आम्हाला एक छोटासा पपेट शोसुद्धा बघायला मिळाला. या डॅम स्क्वेअरवर खरं तर बरंच काही चाललं होतं. एक प्रोटेस्टसुद्धा चालला होता. पपेट शो, तो माणूस, रॉयल पॅलेस, असं बरंच काही चाललं होतं. एक हॅपनिंग जागा होती. या रॉयल पॅलेसनंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणी. वाटेत हिस्टॉरिकल प्लेसेस दिसतच होते, पण खरं यावेळेस मी थांबून बघितलं ते म्हणजे ॲम्स्टरडॅममधले कॅनल्स. ॲम्स्टरडॅम हे शहर कॅनलनी खूप छान कनेक्टेड आहे, त्यामुळेच इथे बोटीतनं लोक इकडे तिकडे जातात. ही किनाऱ्यावरची घरं तितकीच फेमस आहेत. असंच चालत चालत आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे आमच्या तिसऱ्या ठिकाणी, आणि या तिसऱ्या ठिकाणाचं नाव आहे रेम्ब्रांडचं घर. रेम्ब्रा हा जगातील एक खूप प्रसिद्ध आर्टिस्ट. 17व्या शतकातील त्याचं हे घर बघायला आपल्याला मिळतं. इतकं सुंदर प्रकारे त्यांनी जतन करून ठेवलं आहे, मला आश्चर्य वाटलं. फ्री ऑडिओ टूर घेतली आणि सुरू केलं आम्ही रेम्ब्रांडची होम टूर. रेम्ब्रांडचं आयुष्य आपल्याला थोडक्यात ते ऑडिओ टूरमध्ये पण सांगितलं आहे. या घरामध्ये त्यांची चित्र, त्यांचं किचन, त्यांचा बेड, हे सर्व काही आपल्याला बघायला मिळतं. त्यांची सर्वात फेमस म्हणजे स्टुडिओसुद्धा बघायला मिळतो. पण खरी मजा आता आहे. रेम्ब्रांड हे एचिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत. एचिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कॉपर प्लेटवर पेन्सिलीने चित्र काढणे आणि इंकच्या साहाय्याने ते पेपरवर उमटवणे. पण हे पेपरवर उमटवण्यासाठी असं एका रोलरमधून जावं लागतं. रेम्ब्रांड यांच्या पोर्ट्रेटचं आम्हाला तिथे डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि चक्क मला ती संधी मिळाली रोलर चालवायची. मला काय आनंद झालेला. या डेमॉन्स्ट्रेशनमध्येच आमच्यासमोर तयार झालं ते म्हणजे रेम्ब्रांडचं त्यांनीच काढलेलं सेल्फ पोर्ट्रेट. या चित्रामागचा प्रवास बघायला मिळाला. मी खूप नशीबवान आहे की मला त्या चित्रकाराच्या घरी जाऊनच हे करायला मिळालं. मला तर इथून निघावंसंच वाटत नव्हतं, पण आम्हाला पुढे जायचं होतं. असंच चालत ट्रॅमनी, मेट्रोनी आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणी. चालत असतानाच मला बघायला मिळालं कॅनलचा चौक. 4 कॅनल एकत्र आले. इथून पुढे थोड्या मोठ्या बोटी दिसत होत्या. नंतर कळालं की जवळच एक जेट्टीसारखं काहीतरी आहे. या जेट्टीसारख्या ठिकाणी चक्क बोटिंगचं पार्किंग होतं आणि इथे वेगवेगळ्या तऱ्हेच्या बोटी लावल्या होत्या. ह्या बोटिंगच्या पार्किंगजवळच होतं आमचं चौथं ठिकाण, ते म्हणजे नेमो सायन्स म्युझियम. नेमो सायन्स म्युझियम जरी मुलांसाठी असलं तरी इथे विज्ञान आवडणाऱ्या लोकांसाठी जणू पर्वणीच होती. लहान मुलांना सायन्सची गोडी कशी लागेल यासाठी हे सायन्स म्युझियम बांधलं होतं. इथे सर्व खेळ हे विज्ञानाच्या आधारे होते. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमागचं विज्ञान इथे सांगितलं होतं. म्हणजे एको कसा असतो,
किंवा साबणाच्या पाण्याचे बुडबुडे का तयार होतात, ते अगदी आपल्या गाडीमध्ये ब्रेक कसा लागतो हे सुद्धा इथे सांगितलं होतं. सर्व खेळ होते आणि कुठेही अभ्यास नव्हता, म्हणून सर्व मुलं मजा करत होते. मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे इथली चेन रिॲक्शन किंवा त्याला कॉन्ट्रॅप्शन असं सुद्धा म्हणतात, पण त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ करते. आम्ही दोघांनी या सायन्स म्युझियममध्ये पुरेपूर आनंद लुटला. सायन्स म्युझियमनंतर आम्ही थोड्या वेळ तिथेच नदीकाठी बसलो आणि नंतर निघालो ते आमच्या हॉटेलकडे. सूर्यास्त उशिरा होत असल्यामुळे तिथे प्रकाश बराच काळ होता. आत्ता ॲम्स्टरडॅममध्ये साधारण संध्याकाळचे 7 वाजले होते. ॲम्स्टरडॅममधला आमचा दिवस अत्यंत सुंदर आणि मस्त होता. दुसऱ्या दिवशीसाठी आम्ही तितकेच एक्सायटेड होतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.